नमस्कार मंडळी. तर आज संडेचा दिवस केला तामिनी घाटला जाण्याचा प्लॅन. मग काय घेतलं मित्रांना, निघालो तामिनी घाटला. त्यात पाऊस काय थांबच ना गेला. मित्रांनो, जर का तुम्ही तामिनी घाटला येण्याचा प्लॅन करत असाल तर रेनकोट वगैरे घेतल्याशिवाय तर काही येऊच नका. इकडं पाऊस काय बंद होतच नाही आहे, त्यामुळं सोबत तुमच्याजवळ रेनकोट वगैरे ठेवा. आता आम्ही मुळशीच्या जवळ आलेलो आहे. आम्ही आता थांबणार आहे नाश्ता करण्यासाठी. या ठिकाणी आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि प्रत्येकजण असा आनंद घेत आहे नाश्ता करण्याचा. तर मंडळी, आता आपण पळशी धबधबा या ठिकाणी पोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपण गाड्या पार्किंग करून आता आपण पुढे धबधब्याकडे चाललो आहे. तर बघूया आपण आता पुढे कसं आपला प्रवास होतोय. आणि पोरं पण खूपच उत्सुक आहेत तरी धबधबा बघण्यासाठी. गाड्या पार्किंग करून थोडंसं पुढं चालत जायला लागतं धबधब्याकडे. मग चालत गेल्यानंतर समोरच आपल्याला दिसतो तो पळशी धबधबा. मग काय असं यो नजारा बघून आपल्या मनाला मस्त आनंद झाला की आता इथं भिजायचं म्हणजे भिजायचं, काय विषयच नाही. सगळे पोरं बोलायला लागले की या धबधबा पार करून वरचा मोठा धबधबा आहे त्या ठिकाणी जायचं. तर मग निघालो आम्ही वरच्या ठिकाणी. धबधबा वर चढून वर आलो तर मस्त असा व्ह्यू दिसला. सगळ्यांना म्हणलं या ठिकाणी खूपच पाय घसरत आहेत, हळूहळू चाला बाबा, नंतर एखादं जायचं बाराच्या भावात. वरे धबधब्याकडे जायचं म्हणलं की या चालू वाहत्या पाण्यातनं जायला लागते. मग काय वाहत्या पाण्यातनं जायचं म्हणलं की पाय घसरते तर दमानं जायला लागते. काय पडलं तर पुन्हा अजून रिकामं दुसऱ्या डोक्याला ताप, त्यामुळं दमानं जायला लागेल. थोडंसं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो असा धबधबा. मस्त असा व्ह्यू आहे या ठिकाणी मित्रांनो. तुम्ही कधी बी येऊ शकता. फक्त रिस्की पॉईंट आहे की जरा दमाने आणि या ठिकाणी खूप काही लोक येत नसल्यामुळे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. पण या ठिकाणी रिस्क आहे, थोडं जरा सांभाळून येतात. पळशी धबधब्याच्या वरती आल्यावर हा धबधबा बघायला भेटतो तुम्हाला. तर तुम्ही येऊ शकता. तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.